नमस्कार मंडळी. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे आणि दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी हॉल मिळणे मुश्किल होत आहे. परंतु आमच्या कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीचा म्हणजे कित्ते भंडारी हॉल हा गेली जवळजवळ 125 वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध आहे आणि हा ट्रस्टीचा हॉल असल्या कारणाने इतरांपेक्षा फार कमी दराचे रेट याचे आहेत. तेव्हा हा हॉल पसंत करायला हरकत नाही. ज्यांना कोणाला हॉलची गरज असेल त्यांनी कित्ते भंडारी हॉल म्हणजे सेना भवनच्या अगदी बाजूलाच आहे, त्याला पसंती द्यावी. आता लग्न कार्य किंवा इतर कार्यासाठी कित्ते भंडारी हॉल पसंती का द्यावी, तर त्याची काही कारण आहे. कित्ते भंडारी हॉल हा एक दादर सारख्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी आहे. अगदी दादर स्टेशन पासून पश्चिमेला एक 10 मिनिटाच्या आत म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर हा हॉल आहे. शिवाय इथल्या कामगार वर्ग जो आहे तो येणाऱ्या ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागतो. सौजन्यपूर्ण अशी वागणूक त्यांची आहे. शिवाय आणि हा ट्रस्टीचा हॉल आहे, त्याच्यामुळे इथे अवाच्या सव्वा दर आकारले जात नाही. लिमिटेड पद्धत दर आहे. ट्रस्टी जे दर ठरवतात त्यानुसार आहे. आणि इथला कॅटरिंग जो आहे तोही चांगला आहे. अक्षय कॅटरर्स म्हणून एक असं नवीन कॅटरर्स आहेत आणि अमोल चव्हाण हे त्याचे मालक आहेत. तेव्हा एकदा या हॉलला पसंती द्या. म्हणजे लग्न कार्य असो, साखरपुडा असो, लग्न मंज आणि ओट भरणे, बारसे, डोहाळे जेवण आणि वाढदिवस अशा कार्यक्रमासाठी सुद्धा हा हॉल मिळतो. अगदी कमीत कमी दरात हा हॉल आहे. तुम्ही एकदा ह्या हॉलला भेट दिला की तुमची नक्कीच खात्री होईल आणि तुम्ही याच हॉलला पसंती द्याल अशी आम्हाला एक खात्री आहे. आता तुम्ही कित्ते भंडारी हॉलच म्हणजे पसंती का द्यावी याबाबत काही जुन्या लोकांचे मी मनोगत वाचून दाखवतोय. म्हणजे कोणाच्या आजाने इथे लग्न केलेलं आहे, कोणाच्या वडिलांनी लग्न केलेलं आहे, म्हणून मुलगा इथे लग्न करतोय आणि तिथले अनुभव ते सांगतायत. म्हणजे आपुलकीने वागणारा कामगार वर्ग असा इथे आहे. नमस्कार अजित खोत साहेब, तुम्ही आमच्या कित्ते भंडारी हॉलमध्ये आलात आणि आता कोणाचं लग्न जुळतंय म्हणालात? माझ्या मुलीचं लग्न. पण मुलीचं लग्न जुळवायला येताना तुम्ही तुमचं स्वतःचं लग्न, तुमच्या बहिणीचं लग्न असं इथेच झालं सांगताय. हो. तर यावेळी तुम्हाला कित्ते भंडारी काय वाटतं, तर थोडक्यात शब्दात मला सांगा. कित्ते भंडारी हॉल म्हणजे सगळ्याच म्हणजे ह्याच्या सगळ्या दृष्टीने चांगला आहे. त्यांचं ते जेवणाचं वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे. रेट्स वगैरे रिझनेबल आहेत. म्हणजे साधारण सगळ्या माणसांना परवडणारे आहेत आपल्यासारख्याना, मीडियम ह्याच्या लोकांना. तर त्याच्यामुळे आम्ही आता पण आम्ही हाच पहिला फर्स्ट हॉल आम्ही हा बघतोय. पहिला प्रेफरन्स